बघा हे झालंय आपलं. थांबा, कोणतं? आयसोकोरिक. हे झालंय का नाही? हे क्वेश्चन नंबर 45, व्हॉट इज अन आयसोकोरिक प्रोसेस, वगैरे वगैरे झालंय. पीव्ही डायग्राम झाले, बरोबर आहे का? हो. आयसोकोरिक प्रोसेसची डायग्राम. आता हे आहे महत्वाचा 4 मार्काचा प्रश्न. व्हॉट इज अन ॲडियाबॅटिक प्रोसेस? व्हॉट इज अन ॲडियाबॅटिक प्रोसेस? ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर द वर्क डन बाय द सिस्टम, म्हणजे आयडीएस. पडदा. ऑल्सो ड्रॉ करस्पॉन्डिंग पीव्ही डायग्राम. खिडकी पण. बघा, सर्वात पहिले ॲडियाबॅटिक प्रोसेस काय असते, जिच्यामध्ये काय झिरो आहे? क्यू. Q0. हम्म. हे झाला पहिला पार्ट. आता दुसरा पार्ट, एक्सप्रेशन फॉर वर्क डन. हे सर्वात पहिले पहिला पार्ट, ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता दुसरा पार्ट, एक्सप्रेशन फॉर वर्क डन. एक मिनिट. चलो. What is an adiabatic process? Obtain expression for the work done by by a system. आता एक्सप्रेशन फॉर वर्क डन बघा. इन युजल नोटेशन्स फॉर अन adiabatic प्रोसेस, आपण काय लिहू शकतो? पीव्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे पटलं का? हो. हो. गॅमा म्हणजे सीपी बाय सीव्ही इज कॉल्ड adiabatic रेशो. त्याच्यानंतर वर्क डनचा काय फॉर्म्युला आहे? इंटिग्रेशन व्ही इनिशियल टू व्ही फायनल पीडीव्ही, बरोबर आहे का? PV. इंटिग्रेशन पीडीबी. हा. आता टीच्या ठिकाणी आपण सी अपॉन व्ही रेस टू गॅमा टाकू. तर वर्क टू काय येते? तर वर्क डन इज इक्वल टू आपल्याला घेता येतं बघा, इंटिग्रेशन व्ही इनिशियल टू व्ही फायनल. हे यायचं नाही, हे अगोदर घेऊ जशाल तसं. आणि ह्या पीच्या ठिकाणी काय टाकायचं? C upon V gamma. सी अपॉन व्ही रेस टू गॅमा. हम्म. मग आता ह्याच्यामध्ये काय? व्ही रेस टू गॅमा. आता हे सी कॉन्स्टंट आहे, बाहेर निघते. आता हे इंटिग्रेशन कसं करायचं? हे इंटिग्रेशन कसं करायचं बघा. काय वाजवले?
गणेश झोपेले का आजारी आहेस? हा. डोळा आला एक. बर 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 ठीक आहे, रुमाल वगैरे नाही तसं सहसा. आता बघा, आता व्ही रेस टू गॅमा. व्ही रेस टू गॅमाच्या ऐवजी काय होणार आहे? व्ही रेस टू मायनस गॅमा. बरोबर का रे बाळांनो? हो. हा. मग इंटिग्रेशन काय असतंय अशांचं, तुम्हाला माहिती आहे का? इंटिग्रेशन काय येतंय? एक्स रेस टू एन चं इंटिग्रेशन. एक्स रेस टू एक्स एन प्लस वन अपॉन सी ला बाहेर लिहावं लागेल ना. हा. काय वाजायले रे, वाजू देऊ नका. हा, सी ला जर बाहेर लिहिलं तर येतंय व्ही रेस टू मायनस गॅमा प्लस वन. व्ही रेस टू मायनस गॅमा प्लस वन. आणि डिव्हायडेड बाय एन प्लस वन. म्हणजे गॅमा प्लस वन. बघा, व्ही रेस टू मायनस गॅमा प्लस वन अपॉन मायनस गॅमा प्लस वन. नीट बघा जरा, हा. कळायलंय का रे पण? हो. आणि मग ह्याचे लिमिट काय? व्ही इनिशियल आणि व्ही फायनल. व्ही इनिशियल आणि व्ही फायनल, हे लिमिट. मग आता ह्याच्यामध्ये जर लिमिट टाकली व्हीच्या ठिकाणी, आता हे खरं तर कॅपिटल व्ही आहे, तर काय येतंय? हम्म. आता दुसरं एक आहे. आता
सी म्हणजे काय येते बघा, सी म्हणजे पी व्ही रेस टू गॅमा येते, बरोबर का? एक तर पी इनिशियल, व्ही हो इनिशियल रेस टू गॅमा किंवा हम्म हम्म थोडं थांब. हम्म आता हे काय होतं जरा बघा, दोन लिमिट टाकावे लागतात. आता इथं काय येतंय, व्ही इनिशियल, नाही व्ही फायनल येते, बरोबर आहे का बघा? हे असं व्ही फायनल आणि नंतर काय टाकायचं, व्ही इनिशियल. हे बाळांनो जरा नीट लक्ष द्या रे बघा, मी काय म्हणतो. फक्त इथं टाकायचं व्ही इनिशियल, बघा बरं कळलं काय? हो. ए बाळांनो, लिमिट टाकले रे, व्ही फायनल टाकलं नंतर व्ही इनिशियल, हे कळलं का सांगा बरं? हो. गणो इंटिग्रेशन मध्ये आपण लिमिट टाकतो अशी माहिती आहे ना, पहिल्यांदा व्ही फायनल हो टाकलं सर. नंतर व्ही हा. इनिशियल टाकलं. हो सर. राईट. त्याच्यानंतर आता ह्याला सी न मल्टिप्लाय करायचं. तर ह्याला काय करायचं, चला इथे एक स्क्वेअर ब्रॅकेट करू आपण. चला मोठा स्क्वेअर ब्रॅकेट कुठून घ्यायचा.
ते ब्रॅकेट आहे की ते येईना झालाय, कसा आणू रे बाबा. आता हे सी न मल्टिप्लाय करायचं आपल्याला दोन्ही साईडला. आता असं समजा की इथे ब्रॅकेट आहे. हे सी न मल्टिप्लाय केलं. बघा बरं काही झेपायला का हे ब्रॅकेट जरा होपलेस झाला आपला. ट्राय करतो. राईट. चला, तुम्हाला हे लक्षात आलंय का मी काय करायलो ते? तुम्हाला काही लक्षात आलंय का मी सर काय करायलो ते? काय करायलो सांगा बरं जरा. सी ला दोन्हीकडे मल्टिप्लाय करण्यासाठी. वा रे वा रे वा वा वा. बघा बरं जरा, फक्त इथं काय लिहायला पाहिजे? इथं काय लिहायला पाहिजे? एफ का आय? व्ही फायनल. इथं 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 बरोबर आहे का रे? आय बरोबर आहे का सुरुवातीला? काय पाहिजे? नाही, नाही, एफ पाहिजे. एफ पाहिजे. एफ पाहिजे. हा, आणि इथं काय पाहिजे? आय. आहे. हा, राईट. आता तुम्हाला एवढं डेरिवेशन ऑन द स्पॉट यायचं नाही, डिफिकल्ट आहे. आता सी, परंतु सी काय आहे? बट आता सी ला काय लिहिता येते? CP बाय CV. नाही, सी रे. वर बघा ना, पीव्ही रेस टू गॅमा आहे, दिसलं का? हो, PV रेस्ट गॅमा. सी इज इक्वल टू, म्हणजे ते कुठे लागू करता येते? मग पी इनिशियल व्ही इनिशियल पण लिहिता येते त्याला, आणि पी फायनल व्ही फायनल पण लिहिता येते. कळलं का? मग आपण जर ते पुट केले ह्या सीच्या ठिकाणी, तर काय होते बघा. मग आता मी इथं काय टाकतो बघा. ते काय मग सगळंच कटकले रे.
त्याला काय झालं आता. हे तुमच्या पुढे करायला, मला वाटलं तुमच्या पुढे करावं डेरिवेशन जरा, ते जास्तच. काल आपण आयसोथर्मल प्रोसेसचं डेरिवेशन केलं, आठवतंय का रे? हो. वर्क डन इन हो. आयसोथर्मल प्रोसेस ते कामाचं आहे बघा, ते विचारतात. हे ॲडियाबॅटिकचं एवढं मला नाही वाटत की तुम्हाला सहन होईल म्हणून. हे जरा किचकट आहे. हा, ह्या सी न मल्टिप्लाय करायचंय ना. इथं काय करावं लागेल फक्त, हे इनिशियल. आता व्ही म्हणजे व्हॉल्यूम आहे, लक्षात घ्या ते. कॅपिटल स्मॉल आता जरा मी करत नाही. आता सी च्या ठिकाणी काय टाकायचं आपल्याला? PV raised to gamma. आता पी इनिशियल पण टाकता येते आणि पी फायनल पण, काही पण टाकता येते. हे जरा समजून घ्या बघा मी काय म्हटलो. का? कारण ते सर्व ठिकाणी लागू होते ना. पी व्ही रेस टू गॅमा हे जनरल आहे. बट सी इज इक्वल टू पी व्ही रेस टू गॅमा.
आता हे जर टाकलो तर कसं टाकतोय बघा आता ह्याच्यात. फक्त ह्याच्यामध्ये हे सी रिप्लेस करून सो डब्ल्यू इज इक्वल टू, आता बघा ह्या सी च्या ठिकाणी काय टाकालो मी मला सांगा बरं, पी इनिशियल व्ही इनिशियल टाकू का पी फायनल व्ही फायनल टाकू, काय वाटतंय तुम्हाला? पी फायनल बी पी फायनल. फायनल वी फायनल. कारण तिथं पी वी कारण इथं फायनलचा संबंध आहे ना. हो. पी फायनल व्ही फायनल रेस टू गॅमा. आणि इथं काय टाकणार सांगा मग? पी पी इनिशियल इनिशियल बी वी इनिशियल रेस इनिशियल टू गॅमा. बघा बरं जरा झेपलं का सर्व काही? आता हे न मल्टिप्लाय करायचं मध्ये मल्टिप्लाय करायचं. आता तुम्ही जर विचार केला मायनस गॅमा प्लस वन, तर गॅमा मायनस वन का व्हायलंय मायनस, हा ठीक आहे. मग आता हे काय केलंय बघा, पूर्ण इक्वेशनला मायनस न मल्टिप्लाय करायचं. पूर्ण इक्वेशनला जर मायनस न मल्टिप्लाय केलं तरच हे इक्वेशन काय होतंय. थांबा, नाही नाही, वर आणि खाली, म्हणजे इथून जर मायनस कॉमन काढलं बाळांनो, इथून जर मायनस कॉमन काढलं तर हे गॅमा प्लस होतंय आणि हे मायनस होतंय, आणि हे मायनस कॉमन काढलेलं ह्या मायनसला प्लस वन होतंय. कळलं का रे तुम्हाला असं का नाही? कळायचं नाही वाटायला आहे. म्हणजे इक्वेशन उलट होतंय, इक्वेशन उलट होतंय मायनस जर कॉमन काढलं तर. बघा जरा मी काय करायलो. आता हे मुद्दाम तुमच्या पुढे करायलो कशासाठी, का तर तुम्हाला थोडं मॅथमॅटिकली एखादी होणं गरजेचं असतंय, मॅथ कसं असतंय काय नाही, म्हणून तुमच्या पुढे हे सर्व करायलो. मला सांगा, जर मी अख्ख्या ह्याच्यामध्ये बघा मी काय केलं, इथून मायनस कॉमन काढलं ह्या खालच्या डिनॉमिनेटर मधून, तर डिनॉमिनेटर मध्ये काय येतंय, वन मायनस गॅमा होईल, गॅमा मायनस वन होईल का सांगा बरं जरा. मायनस जर काढलं बाहेर तर गॅमा मायनस वन होईल का नाही? हो. आणि ते मायनस, थांबा हे तुम्हाला मी इकडे घेऊन दाखवतो जरा. बघा 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 बाळांनो, बघा इथून जर मी मायनस काढलं, बघा आता सर्वात पहिले इथून मायनस काढलं तर हे आहे पी फायनल, हे आहे व्ही फायनल रेस टू गॅमा, आणि हे काहीच होत नाही, हे तर जशाल तसं राहतंय. मायनस गॅमा वन म्हणा, किंवा ह्याला आपण असं म्हणू वन मायनस गॅमा म्हणू. मायनस गॅमा प्लस वनला वन मायनस गॅमा लिहिलं. फक्त खाली काय झालं बघा बरं, खाली काय झालं, वन मायनस गॅमा, सॉरी गॅमा मायनस वन गॅमा. झालं, आणि हे मायनस कॉमन काढलं. बघा बरं जरा कळलं का? हो. असंच का रे? हो. हो. तसंच पी इनिशियल व्ही इनिशियल रेस टू गॅमा, व्ही इनिशियल रेस टू वन मायनस गॅमा, अपॉन इथं पण मायनस कॉमन काढलं, गॅमा मायनस वन झालं. बरोबर का? हो. गॅमा प्लस वन येतं ना सर? नाही नाही नाही, मायनस गॅमा प्लस वन होतं ना, तर आता गॅमा मायनस वन झालं. बघ कळलं का? कसं सर? हे मायनस कॉमन काढलं की, अरे बाळा मायनस ए प्लस बी आहे, मी ह्याच्यातून मायनस जर कॉमन काढलं तर ए मायनस बी होईल ना. हो, कळालं. हम्म. मग आता हे मायनस आणि हे मायनस, मग हे प्लस बनते. पी इनिशियल व्ही इनिशियल वाली टर्म काय बनते, प्लस बनते. कळलं का? हो. हो.
मग आता जरा मी तशी एक स्टेप तुमच्यासाठी पूर्ण लिहितोच. मॅथेमॅटिकल ट्रीटमेंट कशी असते, एखादं डेरिव्हेशन डिटेलमध्ये तुमच्या पुढे करत आहे मी, बाकी काही नाही. फक्त काय करणार मी इथं बघा, इथं काय चेंज करणार सांगा बरं जरा तुम्हीच. सांगा रे, सांगत चला रे, गप्प बसू नका रे बाळांनो. इथं सांगा बरं काय करायचं आता. काय कॉमन काढायलो मी? मायनस. मायनस कॉमन. आणि वर जे आहे, हे वर वर काहीच करत नाही मी, फक्त उलट लिहितोय. वनला इकडं, बरोबर आहे का रे वन असं? मायनस गॅमा. हो. गॅमा मायनस गॅमा प्लस वनच्या ऐवजी तिथं काही कॉमन काढले का मी मायनस? वर काही कॉमन काढलं का सांगा. नाही. नाही. आता काय बनते बघा हे, आता हेच काय बनते बघा. अरे हे रो कुठून आलं रे? हम्म. आता मी काय करणार बघा बरं. ह्या मायनसनं जर आपण मल्टिप्लाय केलं, तुम्हाला लय स्टेप्स झाल्या, एवढ्या स्टेप्सची गरज नसते, पण ते तुम्हाला कळत नाही म्हणून करावं लागतं. आता हे मायनस इथून उडवलं, हे मायनस इथून उडवलं, तर मग इथं येते मायनस, बरोबर का रे? हो. आणि हे मायनस बघा, हे मायनस आणि हे मायनस मिळून काय बनते? प्लस. ए बोला रे, तुम्ही बोलत नाही रे. प्लस. प्लस प्लस. बनते. मग आता जे प्लस आहे त्याला आधी लिहायचं. जे प्लस आहे त्याला आधी लिहायचं, म्हणजे इनिशियल वाली टर्म अगोदर लिहायची, फायनल वाली नंतर लिहायची, बरोबर का रे? बरोबर का? हो. हो. म्हणजे ह्याला मी काय लिहिणार, इज इक्वल टू, व सुटसुटीत लिहायलो आपण खूप असं, आणि ह्याला नंतर लिहिणार काहीच नाही.